नवरा रडत रडत सांगितलंय मला माझ्या लेकराला काल रडलं त्याने गुरुवारी येऊन मला नाहीच पाहिजे तिने मला कसा आमच्या नवऱ्याला कसा असं जिम्मेदार गाण कशाला बोललाय तिने 30,000 देऊन माझ्या नवऱ्याला मारलाय तिनेच. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणे जवळील तांदूळवाडी येथे शेततळ्यात बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव दीपक नागनाथ झापले, वय 35 वर्ष असून ते शास्त्रीनगर सोलापूर येथे राहत होते. 10 एप्रिल रोजी सकाळी दीपक कामासाठी शेतात गेले होते. सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाचा त्यांना फोन करत असताना फोन उचलला जात नव्हता. फोनचा आवाज ऐकून भाचा शेततळ्याजवळ पोहोचला आणि त्यांना बेशुद्ध अवस्थेत शेततळ्यात आढळले. घटनेची माहिती मिळताच दीपक यांना तात्काळ सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृत्यूनंतर दीपक यांच्या पत्नीने संशय व्यक्त केला असून मालकावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दीपक यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. माझं नाव सोनाली दीपक झपले. माझा नवरा काल आलता येऊन संध्याकाळी येऊन शुक्रवारी किती नको म्हणत गेला. मला मालक लय सतवतय हे करते म्हणून सांगितलं होतं मला 30,000 देऊन मला सोनीला सतावं लागले. तिने आई बहीण काढायला लागले. माझा नवरा रडत रडत सांगितलंय मला माझ्या लेकराला काल रडलं त्याने गुरुवारी येऊन घरात संध्याकाळी गुरुवारी 7 ला आले होते आणि 7:30 ला निघाले. मी किती म्हणले तुला मालक शिवाय द्यायला लागले कसं बोलायला लागले. तू जाऊ नको, मी कुठलं तर अजून एक डिशी घालून तुझं देते, तू टेन्शन घेऊ नको, अजिबात जाऊ नको. मी सांगितले माझ्या नवऱ्याला माझे 3 छोटे लेकर आहेत. ते मालक 11 वाजता बोलले, चांगलं बोलले केलं, पगार दिला नाही. ते एवढं टेन्शन होतं. मी टेन्शन घेऊ नको, मी घर अक्कलकोट म्हणून आणून आम्ही खाऊ म्हणा, तू टेन्शन घेऊ नको अजिबात. ते बोरामणी मला ते काम करत होता म्हणा. 11ला फोन लावले, मी बोलला मालक पगाराची दे ना, तू टेन्शन घेऊ नको सोनी, घरामध्ये काय नाही आमचं, बघितलं तर काय नाही. आम्ही आमचं लेकरा उपास तेवढं काम करून माझा नवरा घरात येऊन उपास झोपले. काल रात्री तरी येऊन घरामध्ये काय एवढं भात येऊन माझा नवरा उपास तेवढं झोपलाय बघा. माझे लेकरा तेवढं येऊन झोपलो आम्ही. ते शेळीचं राखण करत होते, शेळीचं राखण काय ते कोंबडे ते आहे म्हण ते करत होते म्हण. मालक कालपासून तिचं जिम्मेदार आहे का नाही येऊन भेटायचं करायचं, कसं झालं का नाही, काय बोललं नाही केलं नाही आम्हाला मालक. येऊन भेटला सुद्धा नाही तुमच्या नवऱ्याला काय झालं काय असं काय का म्हणून. तिने ते चारा काढताना तिने मालक आला होता म्हणा. ते पोरगाला सांगितलं म्हण तू जा रे बाबा, ते मालक आलाय आता, तू घरी जा म्हणलं म्हणा. घरी जा म्हणल्यावर हिने इकडं मालक दारू पिला म्हणला. भैया तू जा पुढं जा, मालक दारू पिला, तुला काय तर बोलील, पुढे जा म्हणलं. मी तो उभारतो असं म्हणलं म्हण. त्यानं आज त्याला त्याला शिक्षा द्यायलाच पाहिजे बघा, माझ्या भावाला न्याय द्यायलाच पाहिजे बघा. मी हे तुला हात जोडून नमस्कार करतो, लेकराला माझ्या भावाला न्याय द्या. माझी बहिणी आहे, आमचे पप्पा मागावे, आमच्या पप्पाला आमचं कसं नेलं ना तसं येऊन आमच्या घरी तर सोडावा. कशाला 2 लाख 3 लाख कशाला त्यांनी काय तर करा बघा. मालक मुळात माझ्या नवऱ्याला काय तर झाले, ते मालकच काय तर केलं. माझा नवरा मालकचं टेन्शन मुळे माझा नवरा काय पायापासून तिथं काय तर झालंय माझ्या नवऱ्याला. तिने काय करत नव्हता काय नाही, ते मालकचं मुळे टेन्शन मुळे माझा नवरा हे असं झालंय. पावाला की नाही, पावाला येतच नाही, तिने कुठं पावतंय. टेन्शन होतं मालकचं तिथला, पगार नाही, महिना कमवून पगार देत नाही. पगार दे म्हणून मग तर काय तर टायमर नाही, तुला कसा पगार पाहिजे नंतर देतो तुला पगार रे. काय पगार लावलं रे, आज धमकी दाखवायचं, गाणं दारू प्यायचं म्हण, तेव्हा काय बोला उलटा सुलटा बोलायचं म्हण. आई घालायची बायकोला नांदो असं म्हणलं म्हण. मला कसं आहे का बोलायचं, 30,000 देऊन तिने असं बोलायचं असते का. तुझ्या आईला बहिणीला आईला आण असं म्हणलं, कुठं पद्धत आहे का असलं. तुझ्या बायकोला तुझ्या बहिणी आईला आणून घा सोड म्हणून सांगितलं म्हणजे मालकाचं बोलायचं पद्धत आहे का.
आता आई बहिणी असतीलच की तिने बी कुठच्या पोटाचा जन्म झाला असेलच की 30,000 शिकून आलाय का तिने 30,000 देऊन येणे एवढं सगळं आम्हाला कशाला बोलायचं. आम्हाला मी शिकलेली नाही काय नाही, मी अनपढ आहे, मला काय येत नाही. माझ्या लेकराला तिने मला कसं माझ्या नवऱ्याला नेलाय तसं करा काय तर माझ्या लेकराला मला तिने मी गावाला गेलते खरंच काय नाही म्हणून आईकडनं सर काय तर आणायला गेलते. माझ्या किराणा फोन लावला माझा मुलगा फोन लावला मम्मी 4:30 फोन लावला. मम्मी पळते मम्मी मला काहीच काही नाही मी एकटा आहे ते माणसा मला झोपी ना मम्मी पाण्यात पडलं मामा असं म्हणला. मी म्हणलं भैया फोन नाही करे मामा अर्धा तासामध्ये कसं मारते तिने 4:30ला पोरगा बोललाय म्हण तिला अर्धा तास हुडकू असं येईपर्यंत तिने पाण्यामध्ये खलास कसं होत आहे. 3 तास तर आतमध्ये येत नाही ते कसं आला एवढं लवकर. माझ्या भावाला न्याय द्या बघा लय अन्याय झाले माझ्या भावावर खूप अत्याचार केले भावावर त्याचं हे बाई आम्हाला तिने आम्हाला नाही पाहिजे तिने मला कसं आमच्या नवऱ्याला कसं असं जिम्मेदार गाण कशाला बोललाय तिने 30,000 देऊन माझ्या नवऱ्याला मारलाय तिने. Now and press the bell icon. Never miss a